रेवणसिद्ध सांगली जिल्ह्यामध्ये कराड-विजापूर राज्यमार्गावर विटा शहराच्या पूर्वेस 9 किलोमीटरवरती हे तीर्थक्षेत्र वसले आहे. नवनारायणातील एक अवतार आणि नाथ परंपरेतील 8वे नाथ म्हणजे रेवणनाथ. क्षेत्राची थोडक्यात माहिती आणि इतिहास आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. रेणावी हे गाव कराडपासून 50 किलोमीटर तर सांगलीपासून 62 किलोमीटरवरती आहे. मंदिर प्रांगणात प्रवेश करताच भव्य तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. मंदिर उत्तरमुखी असल्याने उत्तर दरवाजा हाच मुख्य मानला जातो. यात्रेवेळी भाकणूक केली जाणारा मंच आपल्याला दिसतो. प्रवेशद्वारातून आत जाताच एका बाजूला विष्णू लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला सरस्वती यांची चित्रे रेखाटली आहेत. दीपमाळेशेजारून आत जाताच आपल्याला 5 लिंगांचे शिवलिंग दिसते. अशा प्रकारचे शिवलिंग दुसरीकडे कुठे पाहण्यात नाही. तुम्ही कुठे बघितले असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपल्याला 3 नंदींचे दर्शन होते. त्यापुढेच कौल लावायचा दगड दिसतो. गाभाऱ्यात रेवणसिद्धनाथ यांची स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. शयन अवस्थेत असणारा हा पाषाण सुमारे 15 फूट लांब आणि 4 फूट उंच आहे. विशेष म्हणजे या पाषाणात सतत पाणी पाझरत असते. या पाषाणाच्या आतमध्ये हृदयाच्या जागी शिवलिंग आहे असे समजले जाते, ज्याला आत्मलिंग असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार ग्रंथानुसार सहन सारुक नावाच्या शेतकऱ्यास रेवा नदीच्या किनाऱ्यावर सापडले म्हणून यांचे नाव रेवण असे ठेवले गेले. पुढे गुरे चारत असताना त्यांना दत्तगुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला आणि इथूनच त्यांची सिद्ध आणि नाथ होण्याकडे वाटचाल सुरू झाली. इथून जवळच त्यांचे मुख्य ठिकाण आहे. ते देखील मंदिर सुंदर आहे. येथे रेवणसिद्ध यांची उभी मूर्ती आहे. गाभाऱ्यातून बाहेर येताच मंदिराचा भव्य सभामंडप दिसतो. वरून छत केल्याने इथे बरेच कार्यक्रम पार पडतात. पुढे आपल्याला अष्टविनायकांचे दर्शन घेता येते. मागील बाजूस विविध देवी देवतांच्या मूर्ती आहेत. थोडे पुढे जाताच ध्यान गुहेत आपल्याला असीम शांतीचा अनुभव घेता येतो. नवनाथांचे प्रणेते, मार्गदर्शक आणि आदिगुरु दत्तात्रय यांची सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. पुढे आपल्याला सूर्यरथासह नवग्रहांचे दर्शन घेता येते. थोड्याच पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर रेवणसिद्धांचे शिष्य बसरसिद्ध यांचा देखील स्वयंभू पाषाण आहे. आम्ही सकाळच्या आरतीला पोहोचलो होतो, त्यामुळे थोडी गर्दी होती. त्यानंतर मात्र कमी गर्दी असते. प्रत्येक सोमवार, गुरुवार, पौर्णिमा आणि अमावस्येला भाविक इथे भेट देतात. श्रावणातील प्रत्येक सोमवार तसेच महाशिवरात्रीला पालखी सोहळा होतो. पालखी सोहळ्याला नाथ परंपरा मानणारे भक्त
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून इथे हजेरी लावतात. विशेष म्हणजे पश्चिम दरवाजातून बाहेर पडल्यावर थोडेच पुढे गेल्यावर आपल्याला चांगली स्वच्छतागृहांची सोय मिळते. त्यामुळे आपल्याला अजून चांगला वेळ इथे घालवता येतो. मंदिर परिसरात बरीच दुकाने आणि नाश्त्याची सोय आहे. शिवाय भोजन सोबत आणले असल्यास निसर्गरम्य वातावरणात आपल्याला वनभोजनाचा आनंद घेता येतो. विशेष प्रसंगी मंदिरातर्फे देखील महाप्रसादाची सोय केली जाते. त्यामुळे आपल्या आनंदात अजूनच भर पडते. तुम्हाला ही व्हिडिओमधून प्रेरणा मिळावी आणि तुम्ही देखील लवकरात लवकर इथे भेट द्याल आणि रेवणसिद्धांचा सहवास अनुभवाल अशी मी आशा करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथून जवळच असणाऱ्या करगनी येथील दत्त मंदिर बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ओम चैतन्य नवनाथाय नमः.